नमस्कार, मी प्रकाश पाटील. तुम्ही पाहत आहात न्यूज राजनीती. आज या ठिकाणी सर्व व्ह्यूअर्सना प्रथमतः मी 15 ऑगस्टच्या म्हणजे 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. खूप खूप शुभेच्छा देतो. आणि याचबरोबर लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी शासनाने रक्षाबंधनापूर्वी जुलैचा 1500 रुपयाचा हप्ता देण्याचा मान्य केलेला आहे. त्यामुळे तो आनंदाचा क्षण आहे. आणि यासाठी शासनाने 319 कोटी 53 लाख रुपयाचा निधी वर्ग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही लाडक्या बहिणींसाठी ज्यांचा हप्ता जमा होणार आहे ते तर आनंदात आहेत. पण गेल्या 2-3 महिन्यापासून ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता टप्प्याटप्प्याने बंद झालेला आहे त्या महिलांच्यामध्ये रोष उत्पन्न झाला आहे की त्यांना कळण झालं की बाबा हप्ता का बंद झाला असं आमचं कुठलं उत्पन्न वाढलं आहे. तर तुमच्यासाठी ही माहिती आहे की कोणत्या कारणासाठी शासनाने तुम्हाला यातून वगळलेलं आहे. तर यामध्ये 4 कारणं दिलेली आहेत. 4 ते 5 कारणं आहेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे अशा महिलांना यातून वगळलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे KYC वेळेत पूर्ण न केलेले महिला आहेत त्यांना यातून वगळलेलं आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामध्ये वयोमर्यादा म्हणजे 21 वर्षाखालील मुली आणि 65 वर्षावरील महिलांना पण यातून वगळलेला आहे. चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकाच कुटुंबातील 2पेक्षा जास्त महिला जर या ठिकाणी लाडक्या बहिणींचा लाभ घेत असतील तर त्यांना यातून वगळलेला आहे. आणि 5वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, खोटी माहिती. आता अर्जामध्ये भरताना किंवा लाडक्या बहिणीचा जे तुम्ही अर्ज सबमिट केला त्यामध्ये खोटी माहिती त्यांनी भरल्या त्यांना यातून वगळलेलं आहे. आता ह्यामध्ये सांगण्याचा मुद्दा एक आहे की ज्या महिलांना तुम्ही हप्ता देत आहे किंवा लाडक्या बहिणीची ओवाळणी देत आहे, शासनाला एक माझं म्हणणं आहे की टप्प्याटप्प्याने तुम्ही किती लाख महिला यातून वगळलेल्या आहेत. त्यामुळे थोड्याच महिलांना तुम्ही ह्यामध्ये घेऊन लाडक्या बहिणीची ओवाळणी द्याल तर हा आनंदाचा क्षण थोड्या कुटुंबातील लोकांसाठी आहे. बहुसंख्य कुटुंब किंवा बहुसंख्य महिला यातून वगळण्यात आलेल्या आहेत. तर ह्याला शासनाला ह्याच ठिकाणी आम्ही चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो की 2 अटी तुम्ही या ठिकाणी वगळून हे करायला पाहिजे. की कोणती अट, 2.5 लाखाच्या वरील उत्पन्न मर्यादा. आता तुम्ही शेतकरी कुटुंब असेल, मध्यमवर्गीय कुटुंब असेल तर तुम्ही बघितलं असाल 2.5 लाख उत्पन्नामध्ये काय होऊ शकतं. मुलांचं शिक्षण असेल, दैनंदिन खर्च असेल, शेतीचा खर्च असेल, हे सगळं कसं भागू शकतं. दवाखान्याचा ऑपरेशनचा खर्च असेल किंवा वेगवेगळी कारणं असेल, वृद्धापकाळ असेल, ह्या सगळ्याचा खर्च 2.5 लाखामध्ये बसत नाही. मग आता सगळंच कुटुंब शेतकरी कुटुंबात जर बघितलं तर कधी उत्पन्न 2 लाख वार्षिक येऊ शकते, कधी 2.5 लाख येऊ शकते, कधी 3.5 लाख रुपये उत्पन्न येऊ शकते. तुम्ही त्यातून वगळणार का. तर ह्या लोकांना तुम्ही ह्यामध्ये ॲड करायला पाहिजे की 5 लाखाच्या आतील उत्पन्न मर्यादा ज्या शेतकऱ्यांची किंवा ज्या सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील ग्रामीण भागातील आहेत त्यांना यामध्ये ॲड करून तुम्ही खऱ्या अर्थाने ओवाळणी दिली तर हा महाराष्ट्र सक्षम होईल असं वाटतं आहे आम्हाला. किंवा बहुसंख्य महिला जर तुम्ही बघितलं तर ह्या कारणामुळे वगळलेल्या आहेत. 2.5 लाखाचं उत्पन्न खूप तुटपुंज आहे. त्यामुळं शासनानं सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि एखादी समिती नेमून कमीत कमी 5 लाखाच्या आतील उत्पन्न गटातील महिलांना ह्यामध्ये ॲड करून सर्वच स्तरातील सर्वच घटकातील महिलांना न्याय देण्याचं काम करावं आणि तीच खऱ्या अर्थाने ओवाळणी ठरलं असं वाटतं. थोड्या महिलांना ओवाळ्या देऊन हा कोणता सरकारनं पुरुषार्थ केला आहे असं सामान्य घटकातील महिलांचा या ठिकाणी प्रश्न आहे. त्यामुळे शासनानं पुन्हा एकदा विचार करून लाडक्या बहिणींना सर्वसमावेशक सर्वांना ह्यात सामील करून घेऊन ओवाळणी 1500 रुपये देण्याचं